शितले सारखं बाहेर का बघतीस ग? नाही नाही, कुठं काय? आला. कोण आला? ध्रुव. अगं मग तुला काय एवढा आनंद झालाय? काय नाही, असंच. काय आईस्क्रीम कुणी दिलं? भैया ने दिया। भैया ना? का? क्योंकि मैं रो रहा था। त्या भैयानं रडवलं वे तुला? नहीं, मग रडत का होतास? और अजिंक्य ने मुझे बॉल मारा। मैं रो रहा था और मुझे भैया ने आइसक्रीम दिया। काय बाई पोर, आज असं रडवल बिडवल वाटलं नव्हतं. आणि तू कशाला गेला होतास त्यांच्याकडे? आणि त्या आज्याला पण कळत नाही वय लहान पोर हाय ते. तरी बरं हर्षवर्धन होते तिथं. ते किती समजूतदार आहेत बघितलंस ना? कुठं आहे तो आजा? मंदिर के सामने क्रिकेट खेल रहा है। शितली ए शितले, शितले कुठे चालली? आले. अगं थांब. ए अगं ऐक की. नाही ऐकायची. आता आज्याचं काही खरं नाही. ए राहुल्या, अरे नीट बॉलिंग टाक की. रावल्याच्या पुढे गेलो. आता या बोलला ना सगडी, तुझ्या मी पुढे जातो. हा बघू की. राहुल्या तर छकडी मारली का नाही तर बघतो तुला मी. असं आजा, आता ह्या बॉलला तुझी विकेट असते का नाही बघ. टाक. काय झालं? काय झालं? सांगते की काय झालं. काय शितले? मर तर तू आता असतोय. काय मी काय केलं आता? अरे काय अक्कल बिक्कल हाय का नाही तुला? ए ते राहू दे ना. अगं टायर लाग तुझे. चितल्या का सांगशील का नाही मी काय ऐक. काय केलं विचारतोय? अगं सांग की आधी काय केलं मी. अगं काय झालं? मूर्खा, तुला इम्प्रेशन मारायला सांगितलं होतं का ध्रुवला रडवायला? अगं ते खेळता खेळता चुकून लागला. तोच म्हणला जोरात टाक म्हणून टाकला. अरे तो काय बी म्हणाल, पण जर चुकून लागलं तर चॉकलेट गोळी काय तर देऊन शांत करायचं ना. अगं देणारच होतो. इकाला म्हणलं बी होतं. काय करणार क्या? अयो कधी र? कधी? अगं शपथ म्हणलं होतं. मग काय मुहूर्त बघत होतास का? हा अगं पाकिट नव्हतं ना. कुठे पाकिट? मी दिलंय ना पाकिट. हा कुठे पाकिट? तर घरी पूजा ठेवलंय. विसरलं. इसरलास? आज पाकिट इसरलास, उद्या मला इसरशील. अगं ते मी प्रॅक्टिसला गेलतो ना म्हणून. कारण नकोत मला. बारकं पोरगं रडत असेल तर काय करायचं एवढं बी कळत नव्हे. त्याला शांत करायचं सोडून इथं क्रिकेट खेळत बसलाय. सॉरी. सॉरी सांगते की तुला सॉरी. एक काम धड करता येत नाही. शितले शितले लोक ऐक की शितले. लागते ते लागते लोक शितले. इतक्या तुला काय वाटतंय? आजा तिच्या घरच्यांवर इम्प्रेशन मारायला सक्सेसफुल होईल काय? मला बी फुल कॉन्फिडन्स आहे. पहिला पहिला प्यार आणि मजनू खातोय मार. मी म्हणलं होतं का नाही या बॉलला आजीची विकेट असणार म्हणून. पण रे राहुल्या,
हे तर डायरेक्ट हिट विकेटच गेला की. काय शिकले बघितलं का लव्ह मीटर? बघितलं की. माझ्या बॉयफ्रेंड पेक्षा कमीच आलं असेल. तुझ्या बॉयफ्रेंडचं किती आलतं ग? 95%. अयो, एवढं आलतं वय? वय मग माझं एवढं नाही आलं. मग माझं तुझ्यापेक्षा जरा जास्त आलं. 100% आलंय. काय ग, काय झालं? जाते मी लेक्चरला. अगं थांब की. अगं लेक्चर आहे. अगं थांब की. 95% बी चांगलं. शीतल, काय आहे? मला तुझ्या संग बोलायचं. कोण आहेस तू? माही. हा? अगं म्हणजे माझं नाव महेश आहे, पण कॉलेजमध्ये सगळे प्रेमाने मला माही म्हणतात. माही. हा, माही. ते काय बी असू दे. काय बोलायचं ते बोल पडदेशी ना. मला बोलतो का आता? लवशिप पाहिजे. काय? हो, लवशिप पाहिजे. अय, मी एंगेज आहे, कळलं का? सर बाजूला. अगं सगळ्या मुली असंच म्हणतात. काहीतरी उगाच खोटं बोलू नकोस. त्यात खोटं काय? मला माहिती, अख्ख्या कॉलेजमध्ये कोणाची डेअरिंग नाही तुला विचारायची. ते तर अख्ख्या दुनियेला माहितीये, म्हणूनच तर मी विचारले त्याला. थांब 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 थांब, माझ्यात बी डेअरिंग आहे की. आणि बघ, तुला जर वाटत असेल ना तर मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तुझं ब्रेकअप झालं ना की मला सांग, तोवर मी वाट बघतो तुझी. अय माकड तोंड्या, जर का माझ्या बॉयफ्रेंडला कळलं ना तर बुक ना करेल तुझा. तुझा बॉयफ्रेंड काय शक्तिमान आहे का? असं ना, पण आपण पण सुपरमॅन आहे, कळलं का? कळल की. तो समोर जरी आला ना तरी तुला कळायचं बंद होईल. सगळ्या मुलींना असंच म्हणतात, एंगेज आहे म्हणायचं आणि भाव खायचं. अय, लई शांतपणा करू नका. हे बघ, एवढं जर वाटतंय ना तर बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला, तुझ्या शक्तिमानला. थांब. बोलो मी बसतो इथं.